हॅलो एव्हरीवन, तुम्ही कधी मटरच्या शेंगाची सालासकट हुरडा आमटी ट्राय केली आहे का? नसेल केली तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आता हिवाळ्यामध्ये मटरचं सीझन सुरू आहे. एकदा ही आमटी नक्की ट्राय करून बघा, कारण हिवाळ्यामध्ये मटरच्या शेंगा जे आहे ते कमी किडलेल्या आणि ताज्या ताज्या मस्त स्वच्छ अशा शेंगा येतात बघा. आमटीसाठी लागणारे सर्व तयार आपण करून घेणार आहे. ताज्या ताज्या मटरच्या शेंगा घेतलेल्या आहे. त्याला आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. कढईमध्ये अशा पद्धतीने आपल्याला शेंगा ज्या आहे सालासकटच काळा होईस्तोवर डाग येऊस्तोवर त्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. थोडासा वेळ लागते. फुल आचेवर मस्तपैकी मला शेंगा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून शेंगाच्या आतमधले दाणे आहे ते पण छान भाजले गेले पाहिजे. मस्त त्याला भाजायचं आहे. आपल्याला थोडंसं तेल टाकायचं त्यावर आणि शेंगा छान भाजून घ्यायच्या आहे, जोवर ते काळ्या होत नाही. बघा अशा पद्धतीने त्या भाजलेल्या शेंगा ज्या आहेत आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्याला संपूर्णपणे थंड करायचं आहे. तव्यावर आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे, त्यावर तेल टाकायचं आहे. मस्त कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण एक पेस्ट तयार करणार आहे. कांदा नरम झाला की त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आलं टाकायचं आहे. आता हे चारही इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, तव्यावर शेकून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने नंतर आपण आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीरला पण आपण छानपैकी त्यासोबतच भाजून घेणार आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित भाजले गेले की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि याला मस्तपैकी पूर्ण गार करायचं आहे आणि मिक्सरमधून याची पेस्ट तयार करायची आहे, थोडंसं पाणी टाकून. आता तोवर आपल्या शेंगा पण छानपैकी थंड झाल्या होत्या. आता आपण या शेंगापासून सालेपासून दाणे वेगळे करायचे आहे आणि साल पण आपल्याला वेगळे ठेवायचे आहे. बघा पटापट भाजल्या गेल्यामुळे पटापट शेंगदाणे वेगळे होतात आणि याचे दाणे पण मस्त शिजल्या गेलेले आहे. मी तुम्हाला दाखवते. बघा छान दाणे पण शिजल्या गेलेले आहे. आता काय करायचं माहिती आहे का, आपण जे कांदा हे तयार केलं होतं त्याचं आपण एक पेस्ट तयार करून घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता ही पेस्ट आपल्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला जे शेंगा आहे, मटाच्या शेंगा आहे, त्याचे साल जे आहे ते टाकायचे आहे. पाणी टाकायचं आहे. याला मस्तपैकी मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तयार झालेलं हे वाटण जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हा चोथा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि सालेचं पाणी जे आहे ते आपण आपल्या आमटीमध्ये टाकणार आहे. खमंग आमटी तयार होते. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. शेंगाचे सालाचे टेस्ट जे आहे ते एक नंबर आहे, अप्रतिम आहे. बघा आता आमटीची सर्व तयारी आपली झालेली आहे. आता आपण आमटी लगेचच फोडणी घालूया. त्यासाठी आपण अशा पद्धतीने पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी टाकायची आहे. थोडंसं आपण हिंग टाकणार आहे. कांद्याची, हिरव्या मिरचीची, लसूण आणि आल्याची जी पेस्ट आहे आपण ती टाकणार आहे. आता त्याला तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजल्या गेलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद, तिखट, धनापूड, थोडंसं आपण गरम मसाला टाकणार आहे. सर्व मसाला आपल्याला छानपैकी तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे. मसाले व्यवस्थित शिजल्या गेले की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मटर. आता त्याला पण छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये व्यवस्थित मसाल्यामध्ये मटर शिजल्या गेले की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो आणि मटर छान असं नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आणि मटर शिजण्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे यामध्ये. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. याला छान मस्त वाफ काढायची आहे, म्हणजे आपली आमटी जी आहे ते खमंग होईल आणि दाणे आणि टोमॅटो छान शिजल्या जाईल. बघा टोमॅटो आणि दाणे छान शिजल्या गेलेले आहे. आता मला करायला माहिती आहे का, याला ना स्मॅशरने स्मॅश करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने, म्हणजे दाणे जे आहे ते आपल्याला चापट करून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण जे सालाचं पाणी काढून ठेवलं होतं ते टाकायचं आहे. मटरच्या शेंगाचं सालाचं पाणी. तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी आणि खमंग आमटी आपली तयार होते. आता त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जशी आमटी पातळ पाहिजे आहे, घट्ट पाहिजे आहे, त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणीच टाकायचं आहे आमटीला. मस्त सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ती छान अशी दणदणीत आपल्याला उकळी काढायची आहे. जेवढी आपली आमटी जी आहे व्यवस्थित उकळल्या गेली तेवढी त्याला टेस्ट चांगली उतरते. आता ही रेसिपी केली होती मी 14 फेब्रुवारीला, म्हणजे व्हॅलेंटाईन डेला. म्हणून माझ्या हस्बंडसाठी मी अशा हार्टशेपच्या चपात्या केल्या आणि त्यांना मस्तपैकी गरमागरम आमटी, चपाती आणि भात मी सर्व केला होता सलाद सहित. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ही आमटी नक्की ट्राय करून बघा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन हेल्दी आणि सोप्या रेसिपींसोबत.